औसा तालुक्यातील कार्ला ग्रामपंचायत अंतर्गत असलेला कार्ला तांडा 250 ते 300 लोकवस्तीचे गाव असून या तांड्यातील ग्रामस्थ अनेक सोयीसुविधांपासून वंचित असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। कार्ला गाव ते कार्ला तांडा जाणारा अंदाजे 3 किलोमीटरचा रस्ता हा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असून तांडा ग्रामस्थांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला रस्ता मागणी केली आहे, पण या मागणींकडे दुर्लक्ष करून विविध योजनेपासून तांडा ग्रामस्थांना अनेक सुविधेपासून वंचित ठेवलं जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। कार्ला तांडा येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणी फिल्टर नाही, तंटाच्या पाणी प्रश्न मिटावा यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत टाकीचं काम चालू झालं तर खरं, पण टाकी काम अर्धवट असून तांड्यावर ग्रामपंचायत अंतर्गत पथदिवे, धूर, फवारणी, पाणी अशा सुविधाही मिळत नसल्यानं ग्रामस्थ संतापले असल्याचं पाहायला मिळालंय। यावेळी गणपती चव्हाण, दिगंबर चव्हाण, सुभाष चव्हाण, मोहन चव्हाण, सोनेराव चव्हाण, गोरकाडे, रामजी राठोड, सुभाष राठोड, किसन जाधव, केसरबाई चव्हाण, विमलबाई चव्हाण, शांताबाई चव्हाण, वालुबाई राठोड, सुनीता राठोडसह कार्ला तांडा ग्रामस्थांनी आपल्या व्यथा प्रसारमाध्यमांसमोर मांडल्या। येणाऱ्या काळात आम्हाला सोयीसुविधा नाही मिळाल्या तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय लातूर लोकप्रतिनिधी यांच्या दारात आंदोलन करण्याचा इशारा तांडा ग्रामस्थांनी दिलाय। यशवंत देंडे, राहणार कार्ला, तालुका औसा, जिल्हा लातूर। आमच्या तंड्यावर कसलीही सुविधा सरकार मान्य कसलीही सुविधा नाही आतापर्यंत। आणि रस्त्याचं तर प्रत्येक आमदार, खासदार, गावातले पुढारी सगळे येऊन नारळ फोडून जातात, पण पुढचं काम काय पार पाडत नाही। आणि आपल्या ह्याच्यामध्ये प्रत्येक तांड्या वस्तीमध्ये पाणी फिल्टर आहे, पाणी फिल्टर आमच्या तांड्यावर नाही, कुठली फवारणी होत नाही, कुठली तणनाशक फवारणी होत नाही। आपल्या ह्याच्या पोलवर प्रत्येक ठिकाणी आता आमच्या तांड्या वस्तीवर आम्ही जात असतो, त्या ठिकाणी बघत असतो फोकस आहे, लाईटीची व्यवस्था आहे, इथं कुठली लाईटीची व्यवस्था नाही, जाण्या येण्याची व्यवस्था नाही। आणि हे कुठलं जर काही जर आलं मतदानचं जर काही विषय आलं तर गावातले बी पुढारी येतात आणि बाहेरले बी पुढारी येऊन आम्हाला कुठलं खोटे आश्वासन देऊन आम्हाला बरोबर हे मतदान झालं, विषय संपला, आमची गाठ घ्यायला कोण येत नाही आणि कोण जात नाही। आज रोजी इथं तंड्यावर 1ली ते 5वी पर्यंत शाळा आहे आणि त्याच्या पाठीमाग आजूबाजूला बघा गवत किती होत आहे, त्याला फवारणी नाही, कुठली सुविधा नाही, काही नाही। आणि ग्रामपंचायत मार्फत तर फवारणी व्हावं लागते ना, फवारणी नाही, काय नाही। बघा अडचण किती आहे शाळेच्या पाठीमाग बाजूला, तुम्हाला योग्य तऱ्हेने दिसते ना। लहान लहान लेकरं असतात, बघा ह्याचे बाथरूमची ह्याची कसली व्यवस्था आहे बघा ह्यांची। आता ह्याच्या पुढं जर आम्हाला जर सरकारी सुविधा कुठली नाही भेटली आणि जर ह्याच्या पुढे आम्हाला जर लाभ कुठल्या त्याचं नाही भेटलं तरी आम्ही डायरेक्ट आमदार साहेबाच्या बंगल्यासमोर जाऊन आणि ह्या वर्षी मतदानाचा बहिष्कार टाकणार आहे आम्ही। ह्या वर्षी मतदान मागायला कोण आमच्या तंड्यात येऊन हीच मागणी आहे, नाहीतर आमची जे काही मागणी आहे ते सगळे पूर्ण करावं त्यांनी। आता येत्या 18 तारखेला ग्रामसभा आहे, ग्रामसभेमध्ये पूर्ण लाखोच्या संख्येने आमच्या तंड्यातले पूर्ण नागरिक जाऊन आम्ही तिथं आमचं विषय सगळं मांडणार आहे। जी काय आता आमच्या तांड्यामध्ये टाकीचं काम चालू आहे, टाकीचं काम चालू होऊन आता 3 वर्ष झाले आहे। 3 वर्षानंतर बी अजून टाकीचं काम क्लिअर झालेलं नाही। कुठल्या गुत्तेदारला काम दिलेलं आहे की गुत्तेदार नाही, कोण नाही, काम अर्ध्यात टाकून गेलेलं आहे, का पाण्याची सुविधा नाही। पंचफुला सकाराम चव्हाण, कार्ला तांडा। रोड नाही, पाण्याची व्यवस्था नाही, पोल आहे त्यांच्यावर लाईट नाही। बाई डिलिव्हरीला गेले, डिलिव्हरीच्या बाया जर इथून रोड न गेले तर पुढून अँब्युलन्स येत नाही, अँब्युलन्स येणार नाही। फोन लावले तर इथं चिखल आहे म्हणून गाडी येणार नाही रस्त्याला। ही रस्ता खूप खराब आहे। आमचा तंडा आहे का नाही की कार्ला तांडा आहे का नाही की माहित नाही। आमच्या या तंड्यावर 25-30 मुलं आहेत। या रस्त्यामुळे कुठं सोयरे बघायला गेले तर कुठं रस्ता नाही म्हणून कोण मुलगी देत नाही। तुमचं माळ आहे, कसं का मुली द्यायचं म्हणून कोण मुली देत नाहीत। शांताबाई चंद्र चव्हाण, हे कार्ला तांडा आहे। या तंड्याला इथं याला रस्ता नाही, इथं या जायला रस्ता नाही, पाणी नाही, टाकी नाही। इथं 2-3 बाई झाली तर इथं जायला रस्ता नाही। बाई इथं 2-3 बाई इथं जाग्यावर मेल्यात तर बी अजून इथं सोय नाही। इथं तंड्यात इथं आम्हाला जावं म्हणलं तर आम्हाला चिखलात वाट नाही जायला, कुणाचे वाहन येत नाही। तर कस करायचं का असला अवघड आहे इथं। काय पाणी फिल्टर नाही, खांबावर लाईट नाही,
हा इथं कशाची सुविधा नाही. पाणी काय इथं कवा येते कवा येत नाही असं हा. इथं लाईट नाही. दुसऱ्या तंड्याला गेलं तर सुविधा आहे. इथं काहीच नाही या तंड्यावर. फिल्टर नाही. सारे दवाखान्यात बी जर माणसं पडले तर इथून जाऊन आणाय माणूस नाही. मी योगेश सोनेला चव्हाण कारला तांडा येथे राहतो. आमच्या तंड्यात कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. आमच्या देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष झाले. आम्ही भारतात राहतो का पाकिस्तान मध्ये राहतो असं आम्हाला वाटतंय. सगळे पुढारी नेते मतदानच्या टायमाला मतदान मागायला येतात. कुठल्या योजना येऊन नारळ फोडून जातात. पण कुठल्या योजनेचा आम्हाला आतापर्यंत लाभ मिळाला नाही. लक्ष्मण देंडे, मी राहणार कारला तांडा येथील रहिवासी असून आज कमीत कमी 70 ते 75 वर्ष माझे वय आहे. 1972ला माझी मॅट्रिक झालेली आहे. त्या काळात सुद्धा अशा चिखला पाण्यात ह्या तांड्यावरून कारला गावापर्यंत जाऊन माझं शैक्षणिक शिक्षण झालेलं आहे. आजपर्यंत या गावात राजकारणामुळे आमच्या तांड्याची सुधारणा होत नाही. गावामध्ये गटार योजना आहे, कारला तांड्याला गटार योजना नाही. अंतर्गत रोड आहेत, कारला तांड्याला अंतर्गत रोड नाहीत. आणि अशा कठीण परिस्थितीतून आम्ही कारला तांडा ते कारला रोड नाही म्हणून चालत जातो. 3 किलोमीटरचं अंतर आहे. अशा मार्गातून आम्ही जातो आणि त्या मार्गावरून ऑटो किंवा कुठलं वाहन यायला तयार नाहीत. एखादा ऑटो जर काही जरी अडचण पडली तर 500-600 रुपये देऊन ऑटोवाले इथपर्यंत आणून सोडतात. 3 किलोमीटरला 500-600 रुपये द्यावं लागते आम्हाला. तर अशा परिस्थितीत ह्या ग्राम सुधार योजनेअंतर्गत कुठल्याही योजना आम्हाला लाभलेल्या नाहीत आणि त्या योजनेचा लाभ आम्हाला मिळालेला नाही. तरी शासनाने याकडे दुर्लक्ष करून आमदार झाले, खासदार झाले आणि आमच्या तांड्यावर पाणी फिल्टर आहे, पाण्याची टाकी आहे. आमच्या तांड्यावर पाण्याची टाकी उभारलेली आहे, उभा टाकलेली आहे आणि ती फक्त देखावा म्हणून उभा टाकलेली आहे. आणि ती देखावा जोपर्यंत इलेक्शन येत नाही तोपर्यंत तो देखावा राहणार. इलेक्शन आलं की तो देखावा पुन्हा परत चालू करणार. पुढच्या इलेक्शनला परत अशा 3 इलेक्शन पर्यंत टाकीचं काम पूर्ण होणार. ही शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाची योजना शासन व्यवस्थित राबवित नाही. यामुळे हा प्रकार घडत आहे. एवढं बोलतो मी. माझं नाव सीताबाई गोरकाडे, राहणार कारला तांडा, औसा तालुका, जिल्हा लातूर. आणि ह्या आमच्या कारला तांड्याला काहीच सुविधा नाही. रोड नाही आणि पाणी नाही, लाईट नाही, कोणती नळ योजना नाही, कोणतं फिल्टर टाकी नाही, कोणतंच नाही. समजे आमदार खासदार येतात, अनेक येतात, करता म्हणून निघून जातात. पुन्हा परत ह्या तंड्याला कोणती सुविधा नाही आणि रोड नाही. 12-3 बाई झाली तर कैक बाया 2-4 बाया आमच्या माग या 10 वर्षाच्या काळात कैक मागत जागेवर मरून गेल्या तर त्याची कोण गाववाले कोण विचारा यार नाही. रस्ता नसल्यामुळं त्यांना दवाखाना गट आहे नाही, पोचाय नाही का दवाखाना. असली परिस्थिती कंडक्शन ह्या तंड्यातली आहे आणि कोणी दखल घेत नाही. आणि मतदान आलं तर संदेह येतात, त्याला ओढी येतात, 2-2, 3-3 पार्ट्या येतात, नारळ फोडतात. तुमचं उद्या रोड आणताव, हे काय पाण्याची टाकी करताव, नळ योजना करताव, हिर पाडताव, समज करताव म्हणतात. अजून कोणती सुविधा नाही आमच्या तंड्याला. आणि आल्या आता लगेच गुळ लावून जात्यात. येत्यात आणि गुळ लावून जात्यात. असली कंडिशन आहे ह्या कारल्या तालुक्या कारल्या तंड्याची. स्वराज्य न्यूज साठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर.